महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस तथा कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्तानं पूर्णा नगर परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चाणक्यनगरी येथे देववन घनवन वृक्ष लागवड प्रकल्पांतर्गत 2000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून याचाच भाग म्हणून आज येथे 400 ते 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले। या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीपसिंग बायस, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे, प्रशासकीय अधिकारी श्री मुंतजीब खान, नगरसेवक प्रतिनिधी गौतम भोळे, स्वच्छता निरीक्षक अशोक पारवे, इंजिनियर राकेश जाधव, श्री मस्के यांच्यासह विशाल नागनाथ पवार, विठ्ठल कोरडे, राजाभाऊ कदम, श्रीमती ज्योती ठाकूर, श्रीमती प्रीती फुलझेले, सचिन कदम, सतीश खंडारे, अमोल कुरे, बाळू कुलगे, रवींद्र वाघमोडे, महेश तळेकर, किरण बिल्लोरे, सदानंद कराळे, जाकीर पठाणसह नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। पर्यावरण संवर्धनासाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी नगरपालिका प्रशासन, माननीय पालकमंत्री महोदय मेघनाताई बोर्डीकर आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, महाराष्ट्र शासन या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये आज 55,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सर्व नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकेत संपन्न झालेला आहे। आज आपण पूर्णा येथे जवळपास 2,500 ते 3,000 वृक्ष लागवडीच्या नियोजनाने आज 500 वृक्ष आज आपण जवळपास लावलेली आहेत आणि 2,500 ते 3,000 आपण पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहेत। तर हे फक्त वृक्ष लागवड नाही, तर याला आपण काय केलेलं आहे की देववन या नावाने माननीय पालकमंत्री महोदय यांनी घोषित केलेलं आहे। त्याचं कारण आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये वृक्षाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। आपण जसं म्हणतो की संत तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटलेलं आहे। तर त्याच धर्तीवरती आपण याला देववन म्हणून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्याकडे याला अटल आनंद घनवन म्हणतो, त्या घनवन पद्धतीनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे। याचा फायदा असा आहे की हे शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन हब किंवा ऑक्सिजन पार्क अशा प्रमाणामध्ये विकसित होऊ शकतात आणि घनवन असल्यामुळे याची वाढही खूप चांगल्या प्रकारात आणि थोड्याशा कमी कालावधीमध्ये होते, कारण त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा निर्माण होऊन त्या झाडांचं संगोपन चांगलं होतं, यांची वाढ चांगली होते आणि साधारणतः आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मरळ होण्याचं प्रमाण खूप कमी आहे। त्याच्यामध्ये साधारणतः आपण 80-85% ते 90% याच्यामध्ये सर्वायवल राहू शकतं। त्यामुळं खरं तर आज पूर्णा शहरातील सर्व वृक्षप्रेमी असतील, पर्यावरणप्रेमी असतील, आपलं नगरपालिका प्रशासन असेल, आपले उत्कर्ष गुट्टे साहेब आहेत आणि इथले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसंच सर्व पदाधिकारी यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून हा एक यशस्वी उपक्रम होईल असं नियोजन केलेलं आहे। त्या पद्धतीचं वृक्ष लागवड केलेलं आहे। नजीकच्या भविष्यामध्ये आणखी नगरपालिका प्रशासनामध्ये जिथं कुठं अशा जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन नक्की पुढाकाराने मदत करण्यासाठी तत्पर राहील आणि आम्ही अशी ग्वाही देतो की हा उपक्रम इथंच न थांबता असं भविष्यामध्ये आणखी उपक्रम व्हावेत आणि त्यासाठी आमच्यासारख्या संस्था कायम उपलब्ध राहतील। धन्यवाद। आपण वृक्षारोपण केलेलं आहे, काय संकल्प आहे? आज दिनांक 22 जुलै रोजी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे। तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या पूर्ण नगरपालिका आणि परभणी शहर महानगरपालिकेकरता घनवन देववन हा उपक्रम राबवलेला आहे। या अंतर्गत प्रत्येक नगरपालिका व परभणी महानगरपालिकेअंतर्गतही ओपन स्पेसमध्ये ही संकल्पना आज राबवली जात आहे। या संकल्पनेअंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण नागरी क्षेत्रामध्ये 55,000 वृक्षांची लागवड होणार आहे। त्या अनुषंगाने हा एक चांगला उपक्रम आज राबवला गेलेला आहे आणि या अनुषंगाने भविष्यातही पूर्णा शहरामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये, आणि वृक्ष लागवड करावी प्रत्येक नागरिकांनी
आणि पर्यावरण संवर्धन करावं या दृष्टीने हा एक चांगला संदेश या उपक्रमातून जात आहे.